जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की वर्तमान काळ आपल्याला उत्तमाचं घालवता आलं पाहिजे. समर्थ म्हणतात की वर्तमान वेळ ही सर्वश्रेष्ठ आहे आणि त्या वर्तमान काळामध्येच आपल्याला आनंदाने जगता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की वर्तमान काळामध्ये भूतकाळाचा किंवा भविष्य काळाचा विचार करून जो आपल्या आयुष्यात वर्तमान काळ आलेला असतो तो काळ खराब करू नका. जो वर्तमान काळामध्ये जो आपल्याला आनंद मिळतोय तो आनंद आपल्याला उपभोगता आला पाहिजे. त्या आनंदामध्ये आपल्याला भूतकाळाचा किंवा भविष्य काळाचा विचार करून तो जो वर्तमान काळ आहे तो काळ वाया घालवू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की बरेच लोकांना सुख हे त्यांच्यापाशीच असतं पण ते फक्त सुख शोधण्यासाठी बाहेर जातात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की सुख आणि समाधान हे आपल्यामध्येच आहे, बाहेर शोधू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि ते समजावून सांगण्यासाठी समर्थ आपल्याला एक छोटासा बोध सांगतात. समर्थ म्हणतात की एका गावामध्ये गुरु होते आणि त्या गुरुंना भेटायला एकदम गरीब अशी व्यक्ती त्या गुरूंकडे गेली आणि त्या गुरूंना म्हणू लागली, गुरुदेव, मी बऱ्याच ठिकाणी जातोय, माझं आयुष्य असं का? किती लोक श्रीमंत आहेत आणि मी मात्र गरीब आहे. किती लोक श्रीमंत आहेत आणि मी मात्र गरीब आहे. आणि मलाही तुम्ही श्रीमंत बनवा आणि मला खूप श्रीमंत व्हायचं आहे. त्यावेळेस गुरुदेव शांत बसले आणि गुरुदेव म्हणाले, ठीक आहे, मी तुला भरपूर श्रीमंत बनवतो, तू फक्त माझ्या बरोबर चल. आणि गुरुदेवांनी त्या गरीब शिष्याला घेऊन ते एका मोठ्या श्रीमंत धनवान व्यक्तीकडे त्याला नेलं. आणि त्यावेळेस गुरुदेव त्या धनवान व्यक्तीला म्हणू लागले, अरे तू किती श्रीमंत आहेस, तू किती आनंदात आहेस, तुला किती समाधान मिळत असेल, कारण तू किती श्रीमंत आहेस. तुझं घर दार हे सर्व काही बघून मला खूप आनंद झाला असं गुरुदेव त्या श्रीमंत व्यक्तीला म्हणाला. त्यावेळेस ती धनवान श्रीमंत व्यक्ती म्हणाली, माझ्याकडे सगळं आहे, धन दौलत आहे, पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, सोनं आहे, पण याचा काहीही उपयोग नाही. मी जगातला सर्वात दुःखी व्यक्ती आहे आणि मी जगातला जास्तीत जास्त आणि सर्वांपेक्षाही दुःखी आहे. त्यावेळेस गुरुदेव म्हणाले, अरे काय कारण आहे, तुझ्याकडे तर सगळं आहे तरी तू दुःखी का आहेस? त्यावेळेस ती धनवान व्यक्ती म्हणाली, माझ्याकडे सगळं आहे पण याचा काय उपयोग, मला डोळेच नाही, मी जन्मताच अंधा आहे. मला कोण जर माझी प्रॉपर्टी सगळी घेऊन मला जर डोळे देणार असेल तर मी माझी सगळी प्रॉपर्टी त्याला द्यायला तयार आहे. फक्त मला कोणीतरी डोळे देण्यासाठी तयार व्हावं तर मी खूप सुखी आणि आनंदी होईल. या डोळ्यांनी मला माझ्या आई वडिलांना बघायचंय, माझ्या बहीण भावंडांना बघायचंय, या डोळ्यांनी मला सृष्टी बघायचंय, या डोळ्यांनी मला परमेश्वर बघायचंय, मला परब्रह्म बघायचं आहे. माझ्याकडे सर्व काही आहे पण मला डोळे नाही, त्यामुळे मी दुःखी आहे. त्यावेळेस ते सर्व काही बोलणं त्या गरीब व्यक्तीने ऐकलं, गरीब शिष्याने ऐकलं. आणि गुरुदेव त्या शिष्याला म्हणाले, अरे हे बघ, ही व्यक्ती खूप श्रीमंत आहे आणि ही व्यक्ती सर्व काही श्रीमंती तुला द्यायला तयार आहे. तू तुझे 2 डोळे फक्त या धनवान व्यक्तीला दे, तू तयार आहेस का? त्यावेळेस तो गरीब शिष्य म्हणाला, नाही गुरुदेव, मी एवढी श्रीमंती एवढी प्रॉपर्टी घेऊन काय करू, आणि मी जर डोळे दिले तर मी या प्रॉपर्टीचा उपभोग कसा घेऊ, आणि मला जर दिसतच नसेल तर या पैशाचा तरी काय उपयोग. आणि त्यावेळेस तो गरीब व्यक्ती त्या गुरुदेवांना म्हणाला की गुरुदेव, दुसरा असा कुठला काही मार्ग असेल तर मला सांगा, असं काही अवयव द्यायला मला सांगू नका. त्यावेळेस गुरुदेव म्हणाले, ठीक आहे. आणि गुरुदेवाने त्याचे हात धरले आणि गुरुदेव दुसऱ्या व्यक्तीकडे नेले, दुसऱ्या श्रीमंत धनवान व्यक्तीकडे त्याला गुरुदेवांनी नेलं. त्यावेळेस त्या गरीब व्यक्तीलाही खूप आनंद झाला की किती श्रीमंत आणि धनवान व्यक्तीकडे गुरुदेवाने मला आणलं. त्यावेळेस गुरुदेव त्या धनवान श्रीमंत व्यक्तीला म्हणू लागला की तुझ्याकडे सर्व काही आहे, तू एवढा धनवान आहे, एवढं श्रीमंती तुझ्याकडे आहे, धन दौलत प्रॉपर्टी भरपूर आहे, तू सुखी आहेस का, तुला आनंद आहे का? त्यावेळेस ती श्रीमंत व्यक्ती म्हणाली, माझ्याकडे सर्व काही आहे पण जन्मताच परब्रह्माने ईश्वराने मला दोन्ही हात दिले नाही आणि म्हणून मी आयुष्यभर नाराज आहे. जन्मल्यापासून ते आतापर्यंत मी नाराजच आहे. एक क्षणही माझा आनंदात गेला नाही, एक क्षणही सुखाने मी घालवला नाही, का एक क्षणही मी खळखळून हसलो नाही. कारण एवढं सगळं आहे पण मला 2 हातच नाही तर त्याचा काय उपयोग? मी हाताने का, हात तर सर्वश्रेष्ठ असतं,
माणसाच्या अवयव खूप महत्वाचे आहेत. पैसा देऊन अवयव खरेदी करू शकत नाही. आणि माझे जन्मताच परब्रह्माने ईश्वराने मला दोन्ही हात दिले नाहीत. त्यामुळे मी धडे हाताने जेवू शकत नाही, कामं करू शकत नाही. या पैशाचा प्रॉपर्टीचा काय उपयोग? गुरुदेव, मी ही सर्व काही प्रॉपर्टी द्यायला तयार आहे. मला जर कोणी 2 हात जर दिले तर. त्यावेळेस गुरुदेव गरीब शिष्याला म्हणाले, अरे बघ, ही धनवान व्यक्ती तुला सर्व काही प्रॉपर्टी तुला द्यायला तयार आहे. तू तुझे 2 हात फक्त या व्यक्तीला दे. त्यावेळेस तो गरीब शिष्य म्हणाला, नाही गुरुदेव, मी माझे दोन्ही हात देऊन काय करू? मला जेवता येणार नाही, कामं करता येणार नाही. हात म्हणजे माणसाचा अवयव म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे. मला ही प्रॉपर्टी नको. मला असं दुसरं काहीतरी तुम्ही अशा व्यक्तीकडे न्या की ज्याचं आरोग्यही उत्तम असेल आणि ज्याच्याकडे प्रॉपर्टी भरपूर असेल, अशा तुम्ही व्यक्तीकडे मला तुम्ही घेऊन जावा. त्यावेळेस गुरुदेव तिसऱ्या व्यक्तीकडे त्याला घेऊन गेले. आणि गुरुदेव तिसऱ्या श्रीमंत धनवान व्यक्तीकडे गेले आणि त्याला विचारलं, अरे तू सुखी आहेस का, समाधानी आहेस का? त्यावेळेस तिसरी धनवान व्यक्ती म्हणाली, माझ्याकडे भरपूर सर्व काही आहे, प्रॉपर्टी आहे. नाही अशी एकही वस्तू नाही. फक्त माझ्या आयुष्यामध्ये माझी बायको नाही. ती मला सोडून दुसऱ्या व्यक्तीच्या बरोबर ती निघून गेली. आणि त्यामुळेच मी दुःखी आहे. मला साथ देणारी, माझ्या सुखदुःखात सहभागी होणारी माझी पत्नीच माझ्या बरोबर नाही. तर मी ही प्रॉपर्टी घेऊन तरी काय करू? मी खूप दुःखी आहे. आणि मला कृपा करून तुम्ही काहीतरी मार्ग दाखवा. त्यावेळेस ते गुरुदेव त्या श्रीमंत धनवान व्यक्तीला म्हणाले, अरे तुझी पत्नी गेली आहे म्हणून तू दुःखात आहेस. तू फक्त एक काम कर, माझ्यासाठी आणि माझ्या शिष्यासाठी तू जेवण घेऊन ये आणि प्लेटभर काचाही घेऊन ये. त्यावेळेस तिसरी धनवान व्यक्तीने गुरुदेवांसाठी जेवणही घेऊन आली आणि ताट भरून काचही घेऊन आली. त्यावेळेस गुरुदेवाने ते काचेचे तुकडे त्या जेवणामध्ये मिक्स केले आणि त्या धनवान व्यक्तीला म्हणाले, आता तू जेवण कर. त्यावेळेस ती धनवान व्यक्ती म्हणाली, गुरुदेव, अहो ह्याच्यात तर काचेचे तुकडे आहेत. हे मी खाल्लं तर माझा मृत्यू नक्कीच होणार आहे. त्यावेळेस गुरुदेव म्हणाले, ठीक आहे, मग हे काचेचे तुकडे काढ आणि मग तू जेवण कर. त्यावेळेस तो धनवान व्यक्ती म्हणाला की मला याचा अर्थ कळाला नाही, कृपा करून समजावून सांगा. त्यावेळेस गुरुदेव म्हणाले की तू जे वर्तमान काळ आहे त्याच्याकडे तू लक्ष देत नाही. जी व्यक्ती तुझ्या आयुष्यातून सोडून गेली त्याचा तू विचार करून तू दुःखी होत आहेस. जी व्यक्ती तुझ्या आयुष्यातून सोडून गेली तिला काय फरक पडत नाही, मग तू का तुझा वर्तमान काळ त्या व्यक्तीसाठी खराब करत आहेस, त्या व्यक्तीचा विचार करून दुःखी होत आहेस. तुझ्या आयुष्यामध्ये तुला एक सुंदर मुलगी आहे. त्या मुलीचा तू विचार कर, तिचं पालन पोषण कर, तिच्या शिक्षणाकडे लक्ष दे, तिला उत्तमाचे संस्कार दे, तिच्यावर तू माया प्रेम कर, तिला जे हवा आहे नको आहे ते तू बघ आणि तिचं संगोपन उत्तमाचं तू कर. त्यावेळेस गुरुदेवाने त्या धनवान व्यक्तीला समजावून सांगितलं आणि त्यावेळेस त्या धनवान व्यक्तीलाही कळालं की खरंच तुम्ही आज माझे डोळे उघडले. माझी मुलगी किती दिवसापासून दुःखी आहे, कारण तिला आईचंही प्रेम मिळालं नाही आणि मीही कधी तिला प्रेमाने बोललो नाही. पण आता मात्र मी माझ्या मुलीला खूप सुखात ठेवणार. तिला तिच्या आईची खंत कधीही वाटणार नाही आणि मी तिला सुख देणार आणि तिला माया लावणार आणि माझ्या मुलीला मी उत्तमाचे संस्कार देणार. आणि असं करून गुरुदेव तिथून निघून गेले. गुरुदेव आपल्या शिष्याला घेऊन तिथून निघून गेले आणि गुरुदेव ज्यावेळेस आश्रमामध्ये गेले त्यावेळेस गुरुदेव गरीब शिष्याला म्हणाले, बघ, आपण 3 व्यक्तींकडे जाऊन आलो, पण तिन्ही धनवान व्यक्ती एवढ्या श्रीमंत आहेत पण ते दुःखीच आहेत. पण त्यापेक्षाही तू खूप श्रीमंत आहेस. बघ, त्या 3 व्यक्तींना जेवढं दुःख आहे तेवढं दुःख तर तुझ्या आयुष्यामध्ये नाही. तुला उत्तमाचे अवयव त्या परब्रह्माने ईश्वराने दिले. 1 कोटी रुपये दिले तर ते अवयव आपल्याला परत खरेदी करता येत नाही. त्या अवयवाची आपल्याला उत्तमाची निगा राखता आलं पाहिजे, उत्तमाची काळजी घेता आली पाहिजे आणि तूच खरं श्रीमंत आणि समाधानी व्यक्ती आहेस. त्या गरीब शिष्याला गुरुदेव म्हणाले. त्यावेळेस तो गरीब शिष्य म्हणाला, गुरुदेव, ठीक आहे, पण श्रीमंत व्हायचंच नाही का, असा विचारही आपल्या मनात येऊ द्यायचा नाही का? त्यावेळेस गुरुदेव म्हणाले, नाही, तुझं बरोबर आहे. तुलाही वाटतं इतरांसारखं आपणही श्रीमंत व्हावं, पण तू श्रीमंत नाहीस, तुझ्याकडे पैसा नाही, म्हणून तुझा वर्तमान काळ खराब करू नकोस.
तू ही नेहमी आनंदित राहा, कुठलं तर तू कामधंदा कर. असंच कुणाला पैसे फुकट मिळत नसतात आणि जरी मिळाले तर त्याची किंमत राहत नाही. त्यामुळे तू कुठंतरी कामधंदा कर, जे काही तुला आवडतंय तो व्यवसाय कर आणि हळूहळू आनंदित राहून तो व्यवसाय उत्तमाचा कर, म्हणजे तूही श्रीमंत होशील आणि तुझ्याही इच्छा पूर्ण होतील, असं गुरुदेवांनी त्या गरीब शिष्याला समजावून सांगितलं. त्यावेळेस त्या गरीब शिष्याच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्याने गुरूंना साष्टांग दंडवत घातला. मग समर्थ म्हणतात, या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपल्याला लाख मोलाचं आयुष्य मिळालं आहे. वर्तमान काळ हा सर्वश्रेष्ठ काळ आहे. त्या काळ आपल्याला उत्तमाचा घालवता आलं पाहिजे. त्या काळामध्ये भूतकाळाचा आणि भविष्याचा विचार करून वर्तमान काळ खराब करू देऊ नका. बघा म्हणले समर्थ, आपल्याला वाटतं ती व्यक्ती श्रीमंत आहे, ही व्यक्ती श्रीमंत आहे, हिच्याकडे भरपूर पैसा आहे, ती सुखी आहे. पण समर्थ म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझं शोधून पाहे. समर्थांनी श्लोक लिहूनच ठेवला आहे, म्हणजे या जगामध्ये कोणीही सुखी नाही, प्रत्येकाला काही ना काहीतरी दुःख असतं. बघा म्हणले समर्थ, भरपूर पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, पण डोळेच नाही, काय उपयोग. भरपूर पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, पण पायच नाही, काय उपयोग. भरपूर पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, पण हातच नाही, काय उपयोग. मग समर्थ म्हणतात की आपलं शरीर उत्तमाचं आहे, हीच आपल्यासाठी प्रॉपर्टी आहे. त्यामुळे समर्थ म्हणतात की वर्तमान काळात उत्तमाचं जगा, आनंदित राहावा आणि जे काही आपल्या आयुष्यामध्ये पैसा मिळतो त्याच्यामध्ये समाधानकारक जीवन जगण्याचा प्रयत्न करा, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की वर्तमान काळ हाच आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे आणि त्यामध्ये आपल्याला आनंदाने जगता आलं पाहिजे, असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. तरी हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद. जय सद्गुरू.